नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की बरेच वेळा आम्ही फेसबुकवर वेगवेगळे व्हिडिओज टाकतोय, फोटोज टाकतोय आणि त्यातून लोक विचारतात की सर जीवाणू कधी वापरावे, काय करू, कुठलं वापरू, काय करू. तर अशा केसमध्ये बघा तुम्हाला काय करता येईल हे मी सांगतो. तर थोडक्यामध्ये लक्षात ठेवा, जीवाणू पिकाच्या कोणतंही पीक असू दे त्याच्या वेगवेगळ्या स्टेजला आपण वापरू शकतो. आता कोणतं कोणतं जीवाणू कुठं कुठं वापरू शकता हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग जो आहे तो तुमच्या पिकामध्ये करता येईल. बऱ्याच वेळा लोक मला शेड्यूल मागतात, तर प्रत्येक पिकाचं शेड्यूल तयार करून देणं तुम्हाला खूप डिफिकल्ट आहे आमच्यासाठी, कारण खूप सारे फोन्स आणि कॉल्स येत असतात, मेसेज येत असतात व्हॉट्सअपवर. तर अशा केसमध्ये तुम्हाला हा एक व्हिडिओ जो आहे तो खूप इम्पॉर्टंट रेफरन्स पॉईंट ठरेल की तुम्ही कुठं कुठं जीवाणूंचा जो उपयोग आहे तो करू शकता. आता थोडक्यामध्ये बघा, जीवाणूंचा जो उपयोग आहे तो चालू होतो सर्वप्रथम बीज प्रक्रियेपासून. ज्यावेळी तुम्ही वेगवेगळ्या पिकांना बीज प्रक्रिया करत असता, जसं सोयाबीन असेल, आलं असेल, हळद असेल, बटाटे असतील, एक्सवायझेड, म्हणजे कोणत्याही असं पीक की ज्याला बीज प्रक्रियेची गरज आहे, तर त्यावेळी तुम्ही कोणते जीवाणू वापरू शकता हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही वापरू शकता ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, हे 2 जीवाणू आहेत. त्याच्यानंतर मेटॅरेझियम हा सुद्धा जीवाणू तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. आणि त्याशिवाय म्हणजे एनपीके कन्सोर्टियम, हे जे 4 ते 5 जीवाणू आहेत हे तुम्ही ह्याच्यामध्ये बीज प्रक्रियेसाठी वापरू शकता, जेणेकरून बीज प्रक्रियेमध्ये मुळकूज होणार नाही, कीटक येणार नाहीत आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याची वाढ फास्ट होईल. यासाठी तुम्हाला हे जीवाणू जे आहेत ते वापरता येतील. आता त्याच्यानंतर दुसरी स्टेज तुमच्या पिकाची असते की आपण पिकं लावली, रोपं आली, पण ती रोपं सेटल होत नाही आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा आपण रोपं लावत असो किंवा नवीन पीक असतं, छोट्या प्रमाणात आपलं उगवलंय सुद्धा, पण त्याची जी जर्मिनेशन रेट आहे ते फॉल होत असतो म्हणा, किंवा बऱ्याच वेळा रोपं सेटल होत नसतात. तर अशा केसमध्ये सुद्धा तुम्हाला वापरता येतात ट्रायकोडर्मा स्पेशली आणि एनपीके कन्सोर्टियम. ह्या प्रॉडक्टचा तुम्ही, ह्या जीवाणूंचा उपयोग जो आहे तो थोडक्यामध्ये करू शकता, रोपं सेटल करणं आणि रोपाला मुळकूज ह्यापासून रोखणं आणि त्याची वाढ फास्टमध्ये करून घेणं, ह्यासाठी तुम्ही ते वापरू शकता. आता पुढची स्टेज म्हणजे काय, बऱ्याच लोकांना पुढच्या स्टेजला पाहिजे असते ब्रांचिंग. म्हणजे तुमचं जे पीक लावलेलं आहे तुम्ही त्याला फुटवे पाहिजे असतात, त्याच पद्धतीने तुम्हाला ब्रांचिंग पाहिजे असते. तर त्याच्यासाठी कोणते प्रॉडक्ट वापरू शकता हे लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्ही वापरू शकता एनपीके कन्सोर्टिया आणि ट्रायकोडर्मा स्पेशली. तर ट्रायकोडर्मा वापरण्याचं कारण म्हणजे काय की मुळं सक्षम करतं ते. आणि एनपीके कन्सोर्टिया का वापरतो, कारण त्याच्यामुळे काय होतं, फॉस्फेट अपटेक, थोडक्यात नायट्रोजन आणि फॉस्फेट अपटेक वाढवला जातो. त्याच्यामुळे ब्रांचिंग जे असते, फुटवे जे असतात तुमच्या पिकाला जास्त फुटत असतात. आता पुढच्या स्टेजला बघा, तुमच्या पिकाला गरज असते ती असते जास्त फुलं येण्याची आणि फळं येण्याची थोडक्यात. त्याच पद्धतीनं ऊससारख्या पिकामध्ये ऊसाची जी कांडी आहे ती जाड होणे, पेरा जाड होणे जे आहे ह्याच्यासाठी. तर थोडक्यामध्ये फळ पिकामध्ये असेल किंवा ऊस सारख्या पिकामध्ये असेल तर पुढच्या टप्प्यामध्ये रोल असतो तो असतो पीएसबी आणि केएमबी या बॅक्टेरियाचा. पीएसबी म्हणजे थोडक्यात काय की फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, आणि केएमबी म्हणजे काय, पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. म्हणजे अशा पद्धतीनं फळं, ज्या स्टेजला तुम्हाला फुलं जास्त पाहिजेत, फळं जास्त पाहिजेत, कळ्या जास्त पाहिजेत, ह्या स्टेजला तुम्हाला वापरायचं पीएसबी केएमबी स्पेशली, जेणेकरून तुमच्या पिकामध्ये फॉस्फेट आणि पोटॅश अपटेक वाढून फुलं किंवा फळं थोडक्यामध्ये छोटी छोटी तयार होतील आणि त्याचं जे वजन आहे ते थोडक्यामध्ये काय होईल, वाढेल, कन्व्हर्जन होईल त्यासाठी. त्याशिवाय तुम्ही आणखीन एक वापरू शकता, तो म्हणजे कॅल्शियम अपटेक बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये आणखी एक वापरू शकता म्हणजे कॅल्शियम आणि बोरॉन बॅक्टेरिया. ह्याचा उपयोग सुद्धा फळ पिकामध्ये खूप चांगला होणार आहे तुम्हाला. स्ट्रॉंग फळं होणे, म्हणजे फळ न फुटणे, ह्याच्यासाठी तुम्ही त्याचा जो उपयोग आहे तो करू शकता. आता बऱ्याच वेळा आपल्या पिकामध्ये करपा येतो किंवा त्याला अँथ्रॅकनोज म्हणू, करपा असेल, जीवाणूजन्य करपा थोडक्यात. केळी सारख्या पिकामध्ये आम्हाला खूप जाणवते. तर त्यानंतर कांद्यामध्ये तुम्हाला जाणवेल किंवा झेंडूमध्ये जाणवेल. तर अशा प्रकारच्या पिकामध्ये तुम्हाला उपयोगी करायचं आहे करपा रोखण्यासाठी स्पेशली, तर सुडोमोनास आहे, लक्षात ठेवा. सुडोमोनासचा जर तुम्ही उपयोग केला तर तुम्ही तुमच्या पिकामधून करपा जो आहे तो रोखू शकता. त्याच्यानंतर पुढची स्टेज म्हणजे काय, वेगवेगळ्या पिकावर, फळभाज्यावर स्पेशली आणि भाजीपालावर स्पेशली तर पावडरी मिल्ड्यू येत असतो. तर पावडरी मिल्ड्यू किंवा भुरी आपण म्हणू, तर भुरी रोखण्यासाठी तुम्ही काय वापरू शकता, भुरी रोखण्यासाठी वापरू शकता तुम्ही बॅसिलस सबटिलिस. हा जर बॅक्टेरिया तुम्ही वापरला स्प्रेमध्ये तर तुम्हाला उपयोग काय होणार आहे, थोडक्यामध्ये भुरी तुम्ही जी आहे ती रोखू शकता अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा, आपल्याकडे बऱ्याच वेळा आपल्या पिकामध्ये वेगवेगळे किडी येतात, जसं मावा असेल, तुडतुडं असेल, भुंगे असतील, त्यानंतर होमणी असतील, तर त्यासाठी पण आपल्याकडे भरपूर काही आहे. जशामध्ये मावा, तुडतुडे, मेलीबग हे रोखायचं असेल तर तुम्ही व्हर्टिसिलियम लेकॅनी वापरू शकता. त्याच्यानंतर फ्रूट बोरर, म्हणजे फळामध्ये येणारे जे काही बोरर असतील थोडक्यात, फळं पोकरणाऱ्या अळ्या, तर हे जर रोखायचं असेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता बिवेरिया बॅसियाना थोडक्यामध्ये. त्याच्यानंतर मेट्रेझियम ॲनिस्फोली जे आहे ते तुम्ही वापरू शकता. जे आपल्या पिकामध्ये येणारी हुमणी आहे, हुमणीला रोखण्यासाठी मेट्रेझियम ॲनिस्फोली वापरू शकता. त्याच पद्धतीनं हुमणी रोखण्यासाठी आपण व्हर्टिसिलियम लेकॅनी, बिवेरिया बॅसियाना, मेट्रेझियम ॲनिस्फोली ह्याचा सुद्धा कंबाईन सुद्धा आपण डोस देऊ शकता. म्हणजे इतकं उपयोग तुम्हाला ह्या जीवाणूंचा होणार आहे. त्याच्यानंतर
बऱ्याच पिकांमध्ये स्पेशली मिलीबग येतात. मिलीबगसाठी सुद्धा तुम्ही व्हर्टिसिलियम लेकानी हे जे प्रॉडक्ट आहे हे वापरू शकता. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पिकामध्ये आर्मी वर्म येतात, थोडक्यामध्ये लष्करी अळ्या म्हणतो आपण त्याला. त्यानंतर कॅटरपिलर असतील, लिफ मायनर असेल, ह्या डिसीजसाठी तुम्ही वापरू शकता बॅसिलस थुरिंजिनेसिस कुर्स्ताकी. थोडक्यामध्ये हे प्रॉडक्ट जे आहेत त्याची फवारणी जर तुम्ही घेतली तर त्याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीनं आपलं पीक कोणतेही असो, पण जवळपास एवढ्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही आमचे जे जीवाणू आहेत ते नक्कीच वापरू शकतात. आमचे सगळे जे जीवाणू आहेत ते बॅक टू स्टोअरवर उपलब्ध आहेत, एकदम खूप चीप प्राईसमध्ये आहेत आणि विथ क्वालिटी आहेत. तर नक्कीच तुम्ही आमच्या प्रॉडक्टचा फायदा घ्या. आणि जर तुम्हाला बरेच शेतकऱ्यांना ॲप्लिकेशन कसं करायचं माहीत नसतं, तर अशासाठी आम्ही नक्कीच जास्त व्हिडिओ बनवून ठेवतोय. आता इंस्टाग्रामवर असेल किंवा फोटोज टाकतोय आम्ही. बऱ्याच वेळा आता वेबसाईट पेजेसला सुद्धा आम्ही व्हिडिओज टाकायला चालू केले. तर नक्कीच तुम्ही त्या माहिती घ्या. जर तुम्हाला तिथं माहिती भेटत नसेल तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला वेगवेगळ्या पिकामध्ये कोणकोणते जीवाणू वापरायचं ह्याचा जर चार्ट पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. आपण तुम्हाला क्रॉप स्पेसिफिक कोणते कोणते जीवाणू तुम्ही वापरू शकता, ऑर्गॅनिक शेती कशी करू शकता ह्याबद्दल सुद्धा आपण माहिती देणार आहोत.